तर आज आम्ही बनवणार आहोत भिजवलेले हरभरे. हरभरे शिजवलेल्या हरभऱ्याची आमटी ही भिजत घातली होती रात्रभर आणि उकडून घेतलेले आहेत. आणि हे बघा इकडं कांदा, खोबरं, आलं, लसूण, चटणी हे मसाला सगळा असा भाजून घेतलेला आहे. आणि याला आता छानपैकी तेल सुटलेलं आहे. कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर त्यांनी छान अशी मस्तपैकी त्याची पेस्ट तयार केलेली आहे. हे अचानक सुचलं मला व्हिडिओ बनवायचा म्हणून हे अचानक व्हिडिओ बनवत आहे मी. आणि कढई जी आहे ना ती पोहे केलेली कढई आहे, त्यामुळं तुम्ही ते कढईचं ते पोह्याचं ते तिकडं सोडून. हे बघा छानपैकी त्याला तेल सुटलेलं आहे. अचानक सुचलं की व्हिडिओ बनवूया म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे. आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. छानपैकी तेल सुटलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे मसाला केलेला होता. तिकडे चाललेलं आहे तिथं बोलतो त्यांना किती पण सांगितलं ना म्हणून मी सहसा व्हिडिओ बनवत नाही. कारण तुम्हाला सांगू का, एक तर मला परत व्हिडिओला आवाज येत नाही मी. आणि यांचं कसं असतं माहिती आहे का, मी काहीतरी जर व्हिडिओ बनवायला लागलं ना तर मुद्दाम होऊन ना म्हणजे फोनवर बोलायचं किंवा काहीतरी असं दंगा करायचा असं चालू असतं. त्यामुळं म्हणून मी व्हिडिओ जास्त बनवायचं टाळत असते. तर आता चवीप्रमाणे मीठ टाकूया. एवढा तो दंगा चालू आहे बघितला ना कैवल्याचा. जाऊ दे, अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी. तर मीठ, हळद सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि आता याला छान पिठे उकळून आली. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे वाटा हरभरे आहेत ना ते छानपैकी शिजलेले आहेत. फक्त तुम्ही रेसिपी बघा, बाकीचा तो आवाज जाऊ. कलर तर बघा किती छान आलेला आहे. आता फक्त उकळी आली छानपैकी उकळी आलेली आहे आणि शिजलेली पण आहेत आपल्या हरभरी छानपैकी. आणि आता गॅस बंद करणार आहे. तर या खायला आमच्या कैवल्याचा आवाज चालू आहे. वाव, बघा कसा कट आलेला आहे. कारण चटणी कुठली आहे, कोल्हापुरी चटणी आहे. या तुम्ही खायला. कांदा, भाकरी किंवा चपाती आणि हरभऱ्याची रस्सा भाजी.